काय छान मेन्यू आहे. पुरी, मसाले भात, वा. छान छान. आणि गोडामध्ये खीर पण केली आहे, घ्या. क्या बात आहे. वा, एकदम माझ्या आवडीचा मेन्यू आहे. हो ना, टेस्ट करा ना. तुम्हाला माझ्या बायकोचं एक सिक्रेट सांगतो. त्यांच्याकडे सुपर पॉवर आहे. त्यांना लोकांना काय आवडतं काय नाही सगळं कळतो आपोआप. हो, यांचं काहीतरीच असतं, असं काही नाहीये. मी आपला अंदाज बांधला आणि बनवलं. काय चव आहे तुमच्या हाताला. मस्त. अहो, मला तर वाटतं की अशा मीटिंग अधूनमधून व्हायलाच पाहिजेत. कारण काय माहितीये का, अशा मीटिंग मध्येच कळतं आपण ज्याच्याबरोबर बिझनेस करतो तो माणूस कसा आहे ते. नाहीतर काय हो, कॉन्फरन्स रूम मध्ये डील होतच असतात पण नाती तयार होत नाहीत. हो की नाही भैरवी मॅडम? हो, खरंय तुमचं. कम्प्लिटली अग्री विथ यू, सिरियसली. सर, पुढच्या वेळी येताना ना सहकुटुंब या, म्हणजे तुमच्या कुटुंबाशी पण ओळख होईल ना. हो, नक्की. जहागीरदार, वा जहागीरदार, काय पार्टी चालली आहे वाटतं. माझ्याशिवाय ओमी, कुठे होतास तू? किती फोन केले तुला मी. काय दारू प्यायलायस ओमी? मदर इंडिया, मला माहितीये की तुला माझी काळजी बिलकुल नाहीये. तुला फक्त दादा आणि बहिणीचीच काळजी आहे. बाकीचे गेले तेल लावत. ओमी ओमी ओमी, चल तू तुला रूम मध्ये. हो. काय काय रूम मध्ये कशाला? अरे अरे अख्खं घर आहे माझं, मी कुठे पण फिरणार, त्याच्यात काय. आणि ओमी, अरे एक मिनिट हा, मला भूक लागली, मी खातो थोडं. काय यार? अरे वा, पनीर. वा 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 वा. ऐक ना बाळा, तुझ्या रूम मध्ये प्लेट द्यायचं. मला इथेच खायचं, भूक लागली मला इथे. ओमी ओमी ओमी, सॉरी यार, सॉरी. ओमी, चल तुझ्या रूम मध्ये जाऊया. चल मी चल रूम मध्ये जा. मी तुझ्यासाठी प्लेट घेऊन येतो. जा. अरे तेवढे कष्ट करू नको. ऑलरेडी खूप कष्ट केले बाबा तू ना. ओमी, मी ताट भरून आणते ना रूम मध्ये. राजा, चल. हो, तुमचं नाव असू द्या. हा माझा मोठा भाऊ, त्याने माझ्यासाठी खूप कष्ट केले. म्हणजे माझ्या कानाखाली मारली, माझे कार्स ब्लॉक केले. आणि मी जेव्हा घरून चिडून निघून गेलो ना, तेव्हा एक साधा फोन कॉल सुद्धा केला नाही मला की मी कसा आहे, कुठे आहे, मी जिवंत आहे की नाही, मी मेलो की नाही विचारायला सुद्धा कॉल केला नाही याने मला. ओमी, हो मम्मा, मीच सांगतोय. तूच मला म्हणायचीस ना, ओमी दादाकडे बघ, त्याच्यासारखं वाघ, शिक त्याच्याकडनं. तसाच करतोय मग मी. आणि हा कमी होता म्हणून मॅडम घरी आल्या. तुम्हाला सांगतो, एक मिनिट, तुमचं नावच माहित नाही मला, असू द्या. त्यांच्याकडे बघा, आहे की नाही एकदम परफेक्ट कपल. तुझी माझी जमली जोडी, तुझी माझी. ओमी 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 ओमी, अरे ओमी, काय करतोस तू? शांत हो ना प्लीज. काय करतोय, काय करतोय? कौतुक करतोय तुझं. किती साधी आणि किती भोळी आहे ना माझी बहिणी.
दादासाठी एकदम परफेक्ट मॅच आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे काहीही मॅडमकडे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे का, हिच्याकडे आणा, लगेच सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. आणि आणि आमचं घर ह्यांच्याच भोवती फिरतंय. हे बघ, असं 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 घर फिरतंय यांच्या भोवती. म्हणजे आम्हाला एक किंमतच नाही आहे. आम्ही युजलेस. माझे बाबा आहे. माझे बाबा माझ्या मोठ्या भावाची खूप तारीफ करतात. आणि ही माझी आई. तिकडे आमचं देवघर आहे. तिथे सारखं बसून दादा आणि बहिणीच्या सुखासाठी प्रार्थना करतो. ही माझी आई. आहे की नाही एकदम आयडियल फॅमिली. ओमी काय झालंय तुला? ऐक ना, असं काही नाहीये. तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. उलट आम्हाला तुझी खूप काळजी वाटते. तुझं चांगलं भावना हेच वाटतं आम्हाला. बघितली का ऍक्टिंग? मस्त ऍक्टिंग करते ना. वहिनी बंद कर ग तुझी नाटकं. कंटाळा नाही आला का तुला? इतकं गोड गोड वागून कंटाळा नाही आला? तुम्हाला माहितीये का माझी वहिनी ना खिरेसारखी गोडे. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. अरे कंट्रोल अजून किती कंट्रोल करू ब्रो? तुम्हाला वाटत असेल ना की काय देवांश जहागीरदारचा लहान भाऊ असा दारू पिऊन आलाय. पण काय करणार, मी असाच आहे, युजलेस. माझ्या घरात मला काही भाव मिळत नाही हो. माझ्या घरात ना कामाची फक्त 2च माणसं आहेत. एक हा माझा भाऊ देवांश जहागीरदार आणि ही माझी सई वहिनी. तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? माझ्या वहिनीने माझ्या भावाला फार एकदम मुठीत ठेवलं. ती जे म्हणते ना हा ऐकतो. आता मला सांगा, मी याचा लहान भाऊ, एकत्र वाढलो, एकत्र राहतोय आम्ही, पण याला काही घेणं देणंच नाही त्याच्याशी. त्याचा सगळा विश्वास ना हिच्यावर आहे. आणि हिच्या विरोधात जर कोणी बोललं ना तर त्याचे असे हाल होतात. हे बघा इकडे बघा ना. इकडे बघा ना कसं. अरे बघा ना, इकडे बघा ना एकदा कसं. ओमी प्लीज शांत हो. आम्हाला कळतंय तू आता दारू पिऊन आलायस आणि नशेत आहेस, पण तुला एवढं लक्षात येत आहे का की आत्ता घरात गेस्ट आलेत. आपल्या बिझनेस मीटिंग सुरू होती इथे, ती स्पॉइल करू नकोस. हे बघ, आम्ही तुझ्याशी बोलू. जेवणाचं ताट वरती पाठवते, तू खाऊन घे. मीटिंग झाली की आम्ही येतो तुझ्याशी बोलायला. हा बाळा. बिझनेस? अहो एक मिनिट. मी ओमी जहागीरदार, मी पण मीटिंग करतो. या ना आपण मीटिंग करू. या बसा ना. या बसा, मीटिंग करू आपण. या बसा. तर मी ओमकार जहागीरदार. काय करायचंय बोला. तुम्हाला माहितीये का मी ह्याच्यापेक्षा जास्त कॅपेबल आहे. बिझनेसला मी सुद्धा पुढे नेऊ शकतो आणि याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी हुशार आहे. कळतंय का? तुमचं नाव काय आहे? नाव मी हला बघा. आता मला म्हणणार की तू चुप ना, तू छोटा आहे, तू लहान आहे, माझ्या थोपाडीत मारेल, तुला बोलायची अक्कल नाही आहे. आता बघा, आता बोलेल तू. बघा बोल बोल बोल. मला वाटतं मी चुकीच्या वेळी तुमच्या घरी आलोय. तुमच्या घरी खूप इश्यू दिसत आहेत, ते अगोदर सॉर्ट आउट करा. नंतर मग मीटिंग कधी घ्यायचं ते ठरवू.
ओके सो सॉरी मिस्टर पाटील, या सगळ्या गोष्टींची मला पण आयडिया नव्हती. आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला आता कसं फील होतंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही या, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडते. ओ बाय. तुमचं नाव तरी सांगा. तर काय घरचे इज्जत करत नाही, तुम्ही तरी करा. अरे पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, एवढ्यात निघालात तुम्ही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला मीटिंगला खूपच उशीर झाला. आमच्या घरचं जेवण, आमचं पाहुणचार हे सगळं पसंत पडलं ना तुम्हाला? आवडला, नक्कीच आवडला. अहो असा पाहुणचार तर माझ्या आयुष्यात कधीही झाला नव्हता. माझा तुमच्या घरी मीटिंग घ्यायचा डिसिजन अगदी योग्यच होता. त्यामुळे मला कळलं की खरे जहागीरदार कसे आहेत. म्हणजे मी जेव्हा या घरात परत आले होते तेव्हा किती खुश होते सगळे, एकत्र होते. आणि आता सगळं घर विखुरलंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त राग आणि दुःख आहे. आत्ता कुठे खेळ सुरू झालाय, अजून खूप डाव मांडायचे. सई, तुझं परफेक्ट फॅमिलीचं ड्रीम मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. कारण ही माझी फॅमिली आहे आणि या सगळ्यांना माझ्याच तालावर नाचवणार. बाबा बघा ना हा ओमी कसा करतोय, काय गोंधळ घालून ठेवलाय. मी एक मिनिट. अरे खावतर, अरे भूक लागली मला, खावतर दे. ओमी देवा, काय केलंस तू हे? मिस्टर पाटील गेस्ट होते आपले. काय मिळालं त्यांच्यासमोर असा का तमाशा करून तुला? तमाशा मी नाही, तू सुरू केलाय. माझ्या फिलिंग्सचा तमाशा तू सुरू केलाय. आता कळलं कसं वाटतं जेव्हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेल्या व्यक्तीचा अपमान होतो तेव्हा कसं होतं. आता कळलं. त्या दिवशी अंजली जेव्हा आली होती तुम्ही सगळ्यांनी तिचा असाच अपमान केला होता. आणि मी काहीच करू शकलो नाही. मूर्ख आहे का? तुला कळतंय तू काय बोलतोयस, काय वागतोय? कळतंय तुला? त्या दिवशी अंजलीला आम्ही इन्व्हाइट केलं नव्हतं घरी, तू बोलवलं होतंस अचानक, आणि अचानक डिक्लेअर केलं की तुला लग्न करायचंय तिच्याशी. मग काय रिएक्शन असेल आमचं? हे असं काहीतरी अचानक सांगितल्यावर असंच रिॲक्शन येईल ना आमचं, ऑब्व्हियस आहे. आणि मिस्टर पाटील गेस्ट आहेत आपले, क्लायंट आहेत जुने. हा जो काही तमाशा बघितलाय त्यांनी, हा जर बाहेर जाऊन सांगितलं ना तर आपल्या बिझनेसवर काय फरक पडेल हे कळतंय का तुला? बिझनेस 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 आणि फक्त बिझनेस. अरे माणसाच्या फिलिंगची कदर आहे की नाही या घरात? का नुसतं प्रॉफिटचा विचार करायचा? हे कसल्या फिलिंग्स रे? हा, कसल्या फिलिंग्स? कसल्या फिलिंग्स होते बोलतोयस तू? देवांश देवांश काय करताय? बघ परत सांगतोय, त्या अंजलीशी जर लग्न केलं ना तू तर आयुष्य बरबाद होईल तुझं, लक्षात ठेव. देवा, लायकी नाही त्या मुलीची. दादा अंजली बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये.
ओमे शांत राहा एकदम. तुला लाज नाही वाटत? दारू पिऊन इकडे घरात येतोस आणि तुझ्या दादा बरोबर आर्ग्युमेंट करतोस. मग हा अंजली बद्दल वाटेल ते बोलतोय, त्याचं काय बाबा? अरे ए अंजली अंजली ए उठ रे, जागाव जरा. हा काय चाललंय तुझं? अरे ही जी झापडं लावलीस ना डोळ्यांना अंजलीच्या नावाची, ही काढ आधी, मग तुला कळेल तू काय करतोयस ते. हे बघ, शेवटचं सांगतो, आज जे काय वागल्यास ना हे एक्सेप्टेबल नाहीये. लिमिट क्रॉस केलीस तू आज. इथून पुढे जर या घरात राहायचं असेल तर आम्ही जे सांगतोय जसं सांगतोय तसं वागायचं, नाहीतर मी स्वतः घराच्या बाहेर काढेल. तुला कळलं? बघितलं का? अरे ओमी, ऐकलं का सगळ्यांनी? ओमी काय चाललंय तुझं? आता तुझ्या तोंडून खरं काय ते बाहेर आलंय. तुला हेच हवंय ना की मी घरातून निघून जावं, मग ही प्रॉपर्टी, हा बिझनेस सगळं तुला मिळणार. हीच प्लॅनिंग आहे ना तुझी आणि वहिनीची? आता कळलं मला. काय बोलतोयस तू? वेळ लागले का तुला? वेळ नाही, आत्ता कुठे शहाणा झालोय मी. आत्ता मला कळायला लागले की तुझ्या आणि वहिनीच्या मनात काय आहे ते. आत्ता डोळे उघडलेत माझे, ते पण अंजलीमुळे. ओमी, काय बोलतोस तू? अंजलीने तुझे डोळे नाही उघडले, उलट आमच्या विरोधात चुकीच्या गोष्टी भरल्यात तुझ्या मनात. कळत का नाही? आधी बघ ना, आपलं हे घर किती हसतं खेळतं होतं. कधी भांडण होत होती आपल्या घरात? नाही ना. पण आता सतत भांडण होत आहेत, आणि ती कोणामुळे होत आहे? अंजलीमुळे. हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज एकदा शांत डोक्याने विचार कर प्लीज. तुम्ही प्लीज, काय फायदा नाही याला समजावून. आपण सगळेजण इतकं जीव तोडून याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण काहीच कळत नाही याला, काहीच डोक्यात शिरत नाही याच्या. प्लीज शांत व्हा. तो ऑलरेडी शुद्धीत नाहीये. तुम्ही त्याला किती समजवलं तरी नाही समजणार आहे त्याला. समजून सांगायचंच नाही ना मला याला. मला आता फक्त तुम्ही माझ्या मध्ये करू नका. देवाश माझं ऐका ना प्लीज, लांब व्हा. ऐका माझं. असं कसं? बघा जगातला 8वा आजोबा बघा. आज चक्क दादा वहिनीचं ऐकत नाहीये. असं कसं? असं नाही करायचं ब्रो. वहिनी जे सांगते ना ते चुपचाप ऐकायचं. काय म्हणायचं? हो सई मी करतो, हो सई मी करतो. देवांश, देवांश, नाहीये तुम्हाला. तो शुद्धीत नाही, पण तुम्ही आहात ना शुद्धीत. हे सगळं तो स्वतःहून नाही करत. अंजली त्याला हे सगळं करायला. अंजली बद्दल एक शब्द जरी वाईट बोललीस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. टोक गाठवून ठेवलंयस रे ओमी. आज आपल्या फॅमिलीपेक्षा ती अंजली जास्त इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी. काय अवस्था करून ठेवलीस तू स्वतःची. तुला सिरियसली असं वाटतं की माझ्यासाठी तुझ्यापेक्षा हा पैसा, ही कंपनी, हा बिझनेस महत्वाचा आहे? दारू पिऊन आलायस, आमच्या बरोबर कसा वागतोय, मला कसं वागायला लावतोय.
आणि इतकं सगळं करून गिल्ट सुद्धा नाही आहे तुला या सगळ्याचा. आहे का? बोल ना. अरे बोल ना, तुला विचारतोय मी, बोल ना. देवा शांत हो. सोड त्याला. ते शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो असं म्हणतात. जरा याच्याकडे बघ. आपण याला एवढं बोललो, तू त्याला मारलंस पण त्याच्यावर काहीही परिणाम नाही. तू मूर्ख येतो. तू शांत राहा पाहिजे. तू शांत राहा देवा. ओमी ओमी काय सुरू आहे रे? हे संस्कार केलेत आम्ही तुझ्यावर? नाही, माझा मुलगा असं वागूच शकत नाही. काय वहिनी, खुश असेल ना तू आता? तुला जे हवं होतं ते फायनली घडतंय. जहागीरदार वर्सेस ओमी. मस्त सीन सुरू आहे ना? ओमी आता गप्प बस. तू उठ बाळा. उठलं बाळ, उठलं. बघता ना पाटील सर, आता जहागीरदारांचे खरं रूप दिसतंय. या सगळ्यांनी आज ठरवून ठेवलंय की मला विलनच करून टाकायचंय. नाही का पाटील? हो. पाटील सर, ओ पांढऱ्या शर्ट वाले काका, हो इकडे इकडे. हे बाळा, खरोखरच वेळ लागलाय का? वेट नाही लागणार तर काय बाबा. म्हणजे माझे जन्मदाते, माझे आई बाबा मला समजूनच घेत नाही. त्यांना माझं मन कळत नाहीये. ओमी, मी अजूनही तुम्हाला चुकीचं वाटतोय बाबा. असं नाहीये बाळा. माझं अंजलीवर खूप प्रेम आहे. पण तुम्ही सगळे एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न केला ना मला एकटा पाडायचा, तरी मी पडणार नाही. कारण माझी अंजली माझ्या सोबत आहे. ती मला कधीच एकटे पडू देणार नाही. आणि तुमचा कितीही विरोध असला ना तरी मी तिच्याशीच नाकावर टिचून लग्न करणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही. काय होऊन बसलं हे सगळं? काय झालंय माझ्या लहान भावाला, माझ्या ओमीला?